कोल्हापूर या जिल्ह्याला करवीर त्याला नदी दूध गंगा तीराला नागावे गावाला गादी वहिल्या बघा देवाला एगड्या सीधाला असे गावण्या रे नागाव गाव सुंदर असे गावण्या रे पूर्णे गाव सुंदर पहाटेच्या वेळेला माता जळते जात्यावर सर्जा राजाची बैल जोडी जुंपतो या शेतकरी पाटामध्ये पाजत पाणी गात्या भंगवाने असे गावण्या रे गाव गाव सुंदर असे गावण्या रे पूर्णे गाव सुंदर
गावाला दामाजी या पंथावर दामाजी या पंथावर सवळ्या पांडुरंगाची सेवा लागला करायला शाहीर कुर्णी गावाला आपण पहिल्यांदा आलोय बरोबर आहे कारण आपला गुरु हे गटशीत गोळ्या बघतात आपल्या दारात आला बरोबर आहे त्या शाहीर देवाची सेवा करण्यासाठी आले म्हणून फार पूर्वी काला पहिल्या सत्यवाला त्या देवळ्या राजाला असे आबा असणाऱ्या देवा पंढरपूर देवा भागाला हरी पांडुरंगाची मला दामाजी पंत यात्रा बाबा ठिकाण्याला त्या बाजूला गावा पंढरपुरा दामाजी पंत नीतिनियमाप्रमाणे सावळ्या पांडुरंगाची हरी पांडुरंगाची सेवा लागला होता करायला त्यावेळेला आबा सेवाला आला करायला आणि करतेल्या देवा सेवेला त्याचा गेला नीतिनियमाप्रमाणे दामाजी पंत भले पहाटे उठणार घडाकरडा घेणार जसं सांगतील त्यावेळेला आबा असणाऱ्या देवासाठी देवा ताज पाणी आणाय पाहिजे यात्रा बाबा ठिकाण्याला वाट लागला चालायला 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 वाट लागला चालायला 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 प्रमाणे दामाजी पंत वाट लागला चालायला दामाजी पंत वाट चालत निघून गेला जसं भीमातीरा नदीला त्यावेळेला देवासाठी देवा ताज पाणी आणण्यासाठी त्याचा गेला दामाजी पंत निघून गेला भीमातीरा नदीला दामाजी पंताने नीतिनियमाप्रमाणे घडाकंडा ठेवला धर्तरीला त्यावेळेला अंगावली देवा वस्त्र काढे देवा स्वतः आंघोळ सवळाने केलं विचार मनाचा दामाजी पंताने केला त्याचा गेला दामाजी पंताने जसं घडा घेतला भरून दामाजी पंत वाट लागला चालायला दामाजी पंत निघून गेला पुष्कळ बागला नीतिनियमाप्रमाणे सावळ्या पांडुरंगाला आणि हरी पांडुरंगाला मात्र त्या जाग्याला असणाऱ्या पांडुरंगाला पंढरपूरच्या देवाला दसरे आबा फुलं तोडली ते जाग्याला रंगीबेरंगी हरेक रंगाची फुलं तोडली दामाजी पंताने घडाकंडा लावला खांद्याला त्यावेळेला आबा वाटला चला आणि वाटचाल करीत निघून गेला देवा देवाच्या रावळाला ते जाग्याला निघून या गेला याव गेला याव निघून या गेला याव गेला याव सावळ्या पांडुरंगाच्या सावळ्या पांडुरंगाच्या सावळ्या पांडुरंगाच्या सावळ्या पांडुरंगाच्या रावळा बघाया देवळाला रावळा बघाया देवळाला जाऊनच या पोचला जाऊनच पोचला नियमान या नियमानव रुजियाच्या रोजान या रोजानव दामाजीच पंतान दामाजीच या पंतान दामाजीच या पंतान जाडू धरला हाताला
परी बसली तिच्या माझ्या प्रेमाची ती गाडी सुटली ही प्रेम नगरी ही प्रेम नगरी प्रेम नगरी ही प्रेम नगरी दामाजी पंताने देवासाठी फुलं तोडली दामाजी पंत वाट लागला होता चालायला त्यावेळेला आबा वाटाला आला देवा चालाला आणि वाटचाल करीत त्याला गेला निघून गेला गावाच्या मधाला गाव पंढरपुराला हरी पांडुरंगाच्या रावळा देवळाला नीतीने माप्रमाणे दामाजी पंताने जसं करंडा डिगला कुट्टीला घडाटेला मंडपीला त्यावेळेला आबा झाडू धरला देवा हाताला आणि असणाऱ्या देवाचं उभा आडवा देवा राहुळ त्याला गेला शहीर दामाजी पंतानं सावळ्या पांडुरंगाची सेवा केली बरोबर आहे पण आता बघायला गेलं तर आई वडिलाची कोण सेवा करून झाले बरोबर आहे शहीर लग्न आधी म्हणायचं माझी आई आणि माझा बाप बरोबर आहे का नाही हा पण म्हाताराचं लग्न झालं की चिमणी माझी गुणाची आणि आई बाप कुणाची अजून तुझं काय लग्न नाही बरोबर आहे जन्म देण्यासाठी आई पाहिजे आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी आपला बाप पाहिजे का नाही बरोबर आहे पण मुलाला त्याची जाणीव नसते हा लग्न उस्तर मग ते माझी आई आणि माझा बाप लग्न झाल्यावर ती चिमणी जाते म्हणून आई वडील माझे तोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाकार धडकत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलेस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात धडकत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलेस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याची फसणे आई माझी मायचा सागर तिने दिला जीवनाकार मायेचा सागर तिने दिला जीवनाकार नवाची चालली तू ग चंदनाची पोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर नवाची चांदणी तू ग चंदनाची पोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उद्या आयुष्य जगेन कवापर्यंत जोपर्यंत लग्न होत नाही पर्यंत हा या देवापाशी सुद्धा आई तुलाच मी मागेन आई माझी मायचा सागर तिने दिला जीवनाकार जीवनाकार कोल्हापूर जिल्ह्यात नागाव माझं गाव आई वडिलांचं कवन गायलं धनाशाहीर नाव कोल्हापूर जिल्ह्यात नागाव माझं गाव आई वडिलांचं कवन गायलं शुभम शाहीर नाव
सारी समजून उमजून वेड्या नको वागू विचारी बंधन तो प्यार का बंधन जन्मों का संग में संग में प्रमाणे दामाजी पंतानं जसं हरी पांडुरंगाचं त्यावेळेला श्रीआबा राहुल देऊळ उभार लोटलं त्या जाग्याला नित्यनेमाप्रमाणे देऊळ राहुल लोटलं आता देवाची सेवा पाहिजे करायला दामाजी पंतानं जसं झाडू धरला हाताला त्यावेळेला श्रीआबा असणाऱ्या पंढरपूरच्या देवाचं दामाजी पंतानं राहुल देवा लोटलं त्या जाग्याला जसं दामाजी पंतानं गडाकंडा घेतला संगतीला निघून गेला तसं भगवंताच्या समोरल्या बाजूला त्यावेळेला देवाची शेळी पूजा उतरली आणि ताज्या पाण्याचा त्या जाग्याला नित्यनेमाप्रमाणे दामाजी पंतानं विचार मनाचा केला हात लावला श्रीरामात्याला ताज्या पाण्याचा भगवंतावर शिता मारला त्यावेळेला देवाला ताज्या पाण्याची देव आंघोळ घातली विचार मनाचा केला त्या जाग्याला नित्यनेमाप्रमाणे दामाजी पंतानं सावळ्या पांडुरंगाची शिळे पूजा उतरली सावळ्या पांडुरंगाला जसं ताजं पाणी घातलं त्यावेळेला देवाची देवा काकड आरती केल्याने विचार मनाचा केला दामाजी पंताने यात्रा बाबा ठिकाण्याला ताज्या पाण्यानं भगवंताला आंघोळ सवळ्यात घातल्या हरेक रंगाची रंगीबिरंगी दिस सावळ्या पांडुरंगाला फुलं घातली त्यावेळेला फुलं देवाला घातले असणाऱ्या देवाचा पेरावा देवा दामाजी पंतानं त्या जाग्याला पेरावा केला जसं देवासाठी उदधूप घातला सावळ्या पांडुरंगाची जसं काकड आरती केली नित्यनेमाप्रमाणे दामाजी पंतानं भगवंताच्या समोर दुनियात जोडलं त्यावेळेला देवाचं दर्शनाला गेला आणि विचार मनाचा केला हात लावला श्रीरामात्याला त्या वेळेला नित्याच्या या वेगाने मान नित्याच्या या मान रुजियाच्या या वेगा रोजान रुजियाच्या या रोजान समाधीचा या
तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार तू फुलवनती मी जलवनती तुझी नजर लागेल मला नियमाप्रमाणे दुनिया जोडलं त्यावेळेला श्रावा विचारला करायला त्याचा गेला देवाचं दर्शन घेतलं नीती नियमाप्रमाणे दामाजी पंतानं घडाकंडा घेतला संगतीला दामाजी पंत वाट लागला चालायला त्यावेळेला श्रावा वाट लागला शरीर चालायला नाही वाट चाल करीत निघून देवा गेला घर वाड्याला त्याचा गेला दामाजी पंत घर वाड्याला गेला नीती नियमाप्रमाणे दामाजी पंत जीव खाऊन अल्पतिरपती झाला त्यावेळेला अर्पतिरपती झाला आणि विचार मनाचा केला दामाजी पंत कालाला करण्याचा घडवायला सर्व सारं साहित्य घेतलं दामाजी पंत निघून गेला बाजारपेठला नीती नियमाप्रमाणे दिवस लागलं होतं सराला महिने लागलं होतं भरायला त्यावेळेला दिवसाने दिवस शाळेला आले सरायला आणि महिन्याने महिने लागले भरायला विचार मनाचा केला त्याचा गेला नीती नियमाप्रमाणे दामाजी पंत देवाची सेवा लागला होता करायला तसं नीती नियमाप्रमाणे देवाला जसं अंघोळ सवणा लागला होता घालायला त्यावेळेला सेवा करतेल्या सेवाला देवा विचार मनाचा केला हातावला तिला मातेला त्याचा गेला लागलंय सरायला या बघाया सरायला बघाया सरायला महिने लागलं भरायला महिने लागलं भरायला लागले सरायला या बघाया सरायला बघाया सरायला वर्ष लागली भरायला वर्ष लागली भरायला दामाजी पंत जीव बघाया पंतव बघाया पंतव सावळ्या पांडू या रंगाची सेवा लागला करायला बारा वर्ष या बघाया झाल्यात सावळ्या पांडू या रंगाच्या रंगा याच्या सेवेला सांगली जिल्हा वाळवा तालुका बोरगाव गावचा आया बहिणीची आबरू राखली बापू बिरून सांगली जिल्हा वाळवा तालुका बोरगाव गावचा आया बहिणीची आबरू राखली बापू बिरून म्हणता बातमी कळाली सांगली जिल्ह्याला बापू बिरूला अटक केली कळबा जेलला कारण आता बापू बिरू सारखा आई बहिणीच गुण आबरू राखल का नाही राखणार आता बहीण भावाचं लग्न झाले ना आई बहिणीच गुण आबरू राखणार बरोबर आहे कारण बापू बिरून आया बहिणीसाठी आपला प्रपंच शाहीर वाटेला लावला वाटेला लावला आता माणसाला काय झाले आयफोन घ्यायचा 1,20,000चा हा आणि मोदीने आता अनलिमिटेड डेटा काढलाय एकदा मोबाईल मध्ये मुडकं घातले की पुढे आई चालले का बाबा दिसत नाही शहर कारण जुनं सगळं मागे पडलं आणि शाहीर नवं पुढे आले बरोबर आहे आधी जर माणूस गावाला जायचं म्हटलं तर घोड्यावर जायचा हा आता गाड्या आल्या गाड्या आलेले सर जर बायकोला नाही जायचं म्हटलं तर फोन करायचा आवरून बस येणार आहे आलोच हा म्हणून जुनं सारं गेलं दादा अरे नव आलं तुमच्याकडे आले का आले या. कारण की आमच्याकडे पण आले हा. जुनं सारं गेलं दादा अरे नव आलं
कमी करायचं कारण पूर्वीचे जग बरं होतं हा सज्जर माणसाला ठेच लागली म्हटलं की कळ्याची शेर मला ठेच लागली की तुला कळी यायची हा पण आता सज्जर माणूस गाडीनं पडला की पहिला त्याचा व्हिडिओ केले जातो व्हिडिओ करतो कुर्णी पाट्याव गाडीवर पडलाय गाडीनं पडला म्हणजे बातमी लिख हा कारण माणसाची माया ममता प्रेम जिव्हाळा माणसाचा कमी आला बरोबर आहे शेर जोपर्यंत चांगलं बोलते तोपर्यंत बोलायचं हा क्रॉस वर आली की म्हणून सारं गेलं दादा अरे नव नव आलं आज प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल लागत होती रांग जेव्हा अरे टाका या पायीन आता प्रत्येक जण दिसतो ऑनलाईन कारण पूर्वी कॉइन बॉक्स होतं प्रत्येक दुकानच्या पानपट्टीत कॉइन बॉक्स असायचा बरोबर आहे 1 रुपया टाकला की 60 सेकंद बोलाय मिळायचं मिळायचं का नाही मिळायचं शेर कारण मी चिमगावच्या आश्रमशाळेत होते हा तर मला घरला जर फोन लावायचा म्हटलं की कॉइन बॉक्स मध्ये जायला लागायचं बरोबर आहे पण आता मोदीनं अनलिमिटेड जिओ कार्ड काढले हा 350 रुपयाचा बॅलन्स टाकला म्हटलं की 28 दिवस अनलिमिटेड शेर बघायला लागत नाही हा जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग आहे तोपर्यंत बोलायचं रात्री जेवायचं झोपायचं पांढरं मुडं अंगावर घ्यायचं हा आई बाबा म्हणतात माझं पोरग टेरेसला झोपलंय तिकडं आहे आलं म्हटलं की इकडं जेवलीस का आई बाबा आई बाबाला कधी शेर विचारलं नाही पण तिला 100% विचारणार हा कारण ती जर घर वाढायला आली तर आई बाबा जेव्हा वाटणार नाही ती वाढणार शेर म्हणून जुनं सार गेलं दादा अरे नव नव आलं आज प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल मनाचा गेला दामाजी पंत निघून गेला घरवाड्याला जीव खाऊन जसा अर्प तिरुपती झाला त्यावेळेला दुसऱ्या जेवण खाऊन देवा अर्प तिरुपती झाले विचार मनाचा शेर केला त्याचा गेला नीतिनियमाप्रमाणे जसं साहित्य घेतला हाताला दामाजी पंत निघून गेला बाजार पेटला झाडूच्या जाडीला जसं कामधंदा केला त्यावेळेला दुसऱ्या सर्व सारे देवा पुढतं रावल्याने विचार शेर मनाचा आता केला त्याचा दिवस गेला लागलं होतं सराला महिने लागलं होतं भरायला त्यावेळेला दुसऱ्या दिवसानं दिवस सरला आणि महिन्यानं महिन्याला भरलं विचार मनाचा केला आणि पंढरपूर का तबा गेला पुण्यावर एका दिवसाला पुण्यावर एका दिवसाला पुण्यावर एका दिवसाला पुण्यावर एका दिवसाला देवानाव गियाला देवानाव गियाला देवानाव गियाला देवानाव गियाला पुरणी या गावचा मन्याच्या पुढीचा माधुमामा नावचा झालं बारा दिवस का स्वर्गवासी झाला या स्वर्गवासी झाला या गा देवा घरी गेला या अरे गाण्याच्या कारण तू झाला कुणाला लडक्याच्या नातवाला मन्याच्या पुढीचा तू दादा नावाचा जयाची आठवण काढून
माणसाकडे किती जर पैसा असला तर दान धर्म करायचा माणसाला. ध्यान पाहिजे शेठ. देवासाठी 10 रुपये दिले तर भगवंत 100 रुपये दिल्याशिवाय राहीत नाही. विचार मनाचा गेला, हात लावला शिरा मात्याला त्यावेळेला. दसऱ्यावा हसणाऱ्या पंढरपूर भागाला नेत आमाजी पंतानं विचार मनाचा शहर केला तुझा गेला. विचार मनाचा गेला, हात लावला शिरा मात्याला. दिवसाला आलं होतं सराला, महिन्याला आलं होतं भरायला त्यावेळेला. दसऱ्यावा हसणाऱ्या पंढरपूर गावाला हसणाऱ्या हरी पांडुरंगानं विचार केला नाही आमाजी पंताला तुझा गेला. आता 12 वर्ष झालं सेवेला. कुण्या एका दिवसाला गाव पंढरपुराला सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी त्यावेळेला. दसऱ्यावा सासूघरच्या सुना देवाने माया घरच्या लेकी निघून आल्या असणाऱ्या दामाजी पंताच्या घरवाड्याला विचार मनाचा शहर केला तुझा गेला. सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी दामाजी पंताला म्हणजे गोनाई राणीला लागल्या होत्या बोलायला त्यावेळेला. दसऱ्यावा दामाजी पंताच्या पत्नीला घरतीला त्याचा गेला. दसऱ्याबा तुझा पती हरी पांडुरंगाची देवा 12 वर्ष झाली सेवा करतोय. प्रार्थनाऱ्या देवाला त्याचा गेला. कारण बाईच्या जातीला खोडा बरोबर आहे. किंदिरीला मूल नाही झालं तर तिला नावं ठेवायचं. नाव ठेवत्या शेठ. कारण बाईच्या जातीला खोडा असते. हा सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी त्यावेळेला. दसऱ्याबा लागल्या बोलायला तुझ्या पोटाला त्याचा गेला. दसऱ्याबा हरी पांडुरंगानं मुलं बाळ दिलं नाही त्याचा गेला. बोलायाला लागल्यावर सांगायाला लागल्यावर कुर्णी बघा गावाची, कुर्णी बघा गावाची, मान्याच्या पोळीची वर, मान्याच्या पोळीची वर. हिराई नावाची वर, हिराई नावाची वर. झालं 12 दिवस, झालं 12 दिवस, स्वर्गवासी झाली यावं, देवा घरी गेली यावं. कायाच्या कारणवर आतू झाला पुन्हा वर. जन्मलेल्या मुलाला वर, मान्याच्या कुळीचा वर. हिंदूराव नावाचा वर, हिंदूराव नावाचा वर. आईच्या नावावर, आईच्या नावावर 201 रुपयावर लावला माझ्या ढोल्याला वर. माझ्या वतीनं वर, आवाज मी मानला वर. तुझी कांबळ वर, हरी भगता संभाळ वर. कार्य हात दोस्तीचा नाही 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 नाही. कारण दुसती शाहीर कट्टर पाहिजे. बरोबर आहे शेठ. आत्ताची दुसती बघायला गेलं तर दारूच्या अड्ड्यापर्यंत दुसती असते. हा पण 90 मारली की दुसतीत फरक पडतो. बरोबर आहे. दुसती कट्टर पाहिजे आणि ती शेवटपर्यंत गेली पाहिजे. निभावली पाहिजे. म्हणून ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना. ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना. सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी निघून आले दामाजी पंताच्या वाड्याला त्यावेळेला. दसऱ्याबा असणाऱ्या गोनाईला नेला. दसऱ्याबा लागल्या बोलायला त्याचा गेला. गोनाई राणीला लागल्या बोलायला गा ग गोनाई, 12 वर्ष झालं तुझा पती सावळ्या पांडुरंगाची, हरी पांडुरंगाची सेवा करतोय त्यावेळेला. असणाऱ्या देवानं त्याचा गेला. तुझ्या पोटानं मुळ बाळ दिलं नाही, यात्रा बाबा ठिकाणाला त्याचा गेला. दसरे बाबा 12 वर्ष तुमच्या लग्नाला झाली.
तुमच्या पोटाला मुलबाळ दिलं नाही, वंशाला जसं दिवा दिला नाही त्यावेळेला दुसऱ्या हरी पांडुरंगाची सेवा करून यात्रा बाबा ठिकाणाला काही उपयोग नाही झाला त्याचा गेला. दसऱ्या सावळ्या पांडुरंगाची सेवा करून उपयोग नाही. कसं काय तुमच्या वंशाचा दिवा वाढणार त्यावेळेला? दुसऱ्या विचार मनाचा केला आणि सासूघरच्या सुना मायाघरच्या लेखी त्याचा गेला. गोनाई राणीनं बोलणं ऐकून घेतलं. गोनाई राणीच्या जसं डोळ्या पाणी आलं. गोनाई राणी द्यायला लागली होती रडायला त्यावेळेला. कॅन्ट दाखवून देवाला आणि विचार मनाचा केला. गोनाई राणीने यात्रा बाबा ठिकाण्याला एवढ्याच या वेळेत एवढ्या या टाइमात एवढ्याच या वेळेत एवढ्या या टाइमात त्याला गोनाई राणीनं जसं बोलणं ऐकून घेतलं त्यावेळेला असणारी गोनाई राणी लागली द्याय द्या रडायला त्याचा गेला. गोनाई राणी द्यायला लागली बरं रडायला. काहीतरी पाहिजे करायला, काहीतरी पाहिजे घडवायला त्यावेळेला असणाऱ्या पंढरपूर भागाला विचार मनाचा केला आणि दामाजी पंत त्याचा गेला. दामाजी पंतने तिने माप्रमाणे झाडा जुडाडूचा दिवस गेला कडूसा 9 तिने सांगायला दामाजी पंत निघून आला घर वाड्याला त्यावेळेला. घर वाड्याला निघून आला आणि असणाऱ्या नेत्रानं दुसऱ्या बाप आपल्या घरतीला लागला बघायला त्याचा गेला. गोनाई राणीला नेत्रानं पाहिलं. दामाजी पंत लागला बोला अगाग गोनाई 12 वर्ष आपल्या लग्नात झालं, कधीच काळी मुरी झाली नाही, पण आजच्या दिवसाला काळी मुरी होण्याचं कारण काय त्यावेळेला? बोलणं देवा ऐकून घेतलं हरी पांडुरंगाच्या सेवकाचं विचार मनाचा घरतीनं केला त्याचा गेला. विचार मनाचा केला हात लावला श्रीराम हात्याला. दसऱ्या दामाजी पंत आतल्या बाजूला आला. दामाजी पंताला जसं भरला तांब्या दिला त्यावेळेला दामाजी पंताला भरला तांब्या दिला. दामाजी पंतानं चुळा चुळ देवा भरले त्याचा गेला. लागला सांगा याला याला गेला बोला याला लागला सांगा याला याला
देवाला 101 या रूपाया लावला माझ्या डोळ्याला मंडळाच्या यावती देवा बोटांगेवाला माझ्या जीवाचा मैत्र झाला धनाजी शाहीर आला साऱ्या जीवाचा मैत्र झाला माझ्या जीवाचा मैत्र झाला माया पाठिंबाड्याला साऱ्या जीवाचा मैत्र झाला शारमनाथचा केला गोनाई राणीला दामाजी पंत लावला होता बोलायला ते वेळेला दुसऱ्या विचार मनाचा केला त्याचा गेला का गोनाई काळी मुरी होण्याचं कारण काय त्यावेळी गोनाई राणी लागली बोलायला सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी त्या वेळेला दुसऱ्या निघून त्या देवा माझ्या घर वाड्याला सर्व सारं बोलणं देवा लागली सांगायला त्याचा गेला काय सांगावं सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी नावं लागल्या ठेवायला 12 वर्ष तुझा पती हरी पांडुरंगाची सेवा करतोय पण हरी पांडुरंगानं मूल बाळ दिलं नाही पोटाला त्यावेळेला दुसऱ्या वंश तुझा वाढला नाही म्हणून लागल्या बोलायला त्याचा गेला दसऱ्यावानी तिने प्रमाणे करत्या सेवेचा काय उपयोगाला लागली तर बोलायला उद्याच्या दिवसाला निघून जायचं हरी पांडुरंगाच्या सेवेला आणि दामाजी पंताला साकडं पाहिजे घालायला त्यावेळेला दुसऱ्या हसणाऱ्या देवाला देवा साकडे पाहिजे घालायला विचार मनाचा दामाजी पंताने केला त्याचा गेला प्रमाणे गोनाई राणीनं जसं दामाजी पंताला भोजन केलं त्यावेळेला बसाय बसकाळ लागला हसणारा दामाजी पंत बसाय बसकाळ टाकलेला विचार मनाचा केला त्याचा गेला दामाजी पंताला जसं तांबड तर पांढरं वेळ पाची पक्वानाचं भोजन जसं दामाजी पंताला वाढलं त्यावेळेला जेवण खाऊन देवा हरपती पती दामाजी पंत झाला विचार मनाचा केला आणि रामाच्या रातीला त्याचा गेला गायाच्या नेमान तुझी गायाच्या रोजन रामायाची रात शंकर दादा नावचा भक्तया माझ्या देवाचा पाण्या बिरू देवाचा देवा गयाच्या वळविला 101 रुपया देवा तुझी कांबळ
आणि दामाजी पंत गुजगोष्ट लागली बोलायला त्यावेळेला दुसऱ्या गुजगोष्ट लागल्या बोलायला नाही रामाच्या रात्रीला रामाची रात्र आली सरळा त्याचा गेला दामाची रात्र लागली होती सणाला सवयच्या पाराला नित्यनेमाप्रमाणे दामाजी पंत उठला त्यावेळेला दुसऱ्या देवा दामाजी पंत उठायला दुसऱ्या अंघोळ सगळा देवा केलं त्याचा गेला संत संग तुझा घडला फिरू देवार तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला नातार तुम्हावर जीव जडला नाही देवा तारा कारण खरोखर जर देवाची सेवा सत्याने केली तर देव पावल्याशिवाय राहत नाही शेर पण आता सत्याने सेवा कोण करत नाही करणार नाही संकट पडलं म्हटलं की देव माझा बाप आणि संकट दूर झालं की मी देवाच्या बापाचाही बाप देव पावल काय नाही पावणार असं जर केलं तर अन्यायाला पायी गाड्याला फिरू देवार तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला फिरू देवार तुम्हावर जीव जडला संग तुझा घडला येगड सितार तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळू मामार तुझ्यावर जीव जडला कामाची रात्र सरली सवयच्या पाऱ्याला दामाजी पंत उठला त्यावेळेला सवयच्या पाऱ्याला नाही दसऱ्या सवयच्या पाऱ्याला विचार मनाचा केला त्याचा गेला दामाजी पंत उठला नित्यनेमाप्रमाणे दामाजी पंताने जसं घडाघंडा घेतला संगतीला त्यावेळेला घडाकडा देवा संगतीला गेला वाटलाला चला मी वाटचाल करीत त्याचा गेला वाटला चालायला दामाजी पंत वाट चालत निघून गेला भीमात्रा नदीला नित्यनेमाप्रमाणे दामाजी पंतानं आंघोळ सवान केलं त्यावेळेला देवासाठी देवा ताज पाणी घेतलं विचार मनाचा केला त्याचा गेला वाट या लागला चालायला वाट लागला चालायला देवा हे गडसिदाच देवायाच्या मुलीला भगवानाच्या गाण्याला ₹101 आणि लावला माझ्या डोळ्याला
दुसऱ्या मात्याला दामाजी पंतानं आंघोळ सवळण केलं त्यावेळेला दुसऱ्या देवासाठी ताजं पाणी घेतलं त्या जागेला वाटल आला शहर चालाला त्या वेळेला दामाजी पंत वाट लागला चालायला निघून गेला जसं पुष्कळ बागेला रंगीबेरंगी फुलं तुटली करंडा भरला गडाकंडा लावला खांड्याला त्यावेळेला दुसऱ्या वाटल आला चालाला आणि पंढरपूर भागाला दुसऱ्या विठुरायाच्या रावळा देवळाला त्या जागेला कवळील नर जन्माच धरुनिया सतसंग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग 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 महान आला भेटा या भगवान उभे केले पांडुरंगाला त्या भक्त कुंडलिकान सेवेमध्ये वटला महान आला भेटा या भगवान उभे केले पांडुरंगाला त्या भक्त कुंडलिकान मृदुंग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग 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 आई बापाची सेवा केल्यावर पांडुरंग भेटणार का फक्त आईची केल्यावर भेटेल नाही भेटणार शेठ आताची जर युवा पिढी बघायला गेलं तर आईची सेवा करतील पण बापाची कोण करत नाही याचं कारण काय माहितीये का बापा आपल्या मुलाला धाकात ठेवतोय हा अरे बाळ पवाय जाऊ नकोस अभ्यास कर अर्धा तास पाऊण तास शाळा शिक मोठा हो आणि तासभर चालू कारण बापाची काय इच्छा असते आपल्या डोळ्या माघारी आपल्या पोरग्याचं चांगलं व्हावं बरोबर आहे शेठ असते का नाही असते हा. कारण जर आईनं आपल्याला कडेव घेतलं तर जे मला दिसते ते आपल्या मुलाला दिसावी आपल्या आईची इच्छा असते पण बाप जर खांद्यावर घेतोय जे मला दिसत नाही त्याच्या पलीकडे आपल्या मुलाला दिसावी बापाची इच्छा असते हा. असते का नाही असते शेठ सर जर माणूस रस्त्यानं चाललं आणि माणसाला ठेच लागली तर पहिला कुणाचं नाव येते गाय गे ती शेठ आई येते हा पहिला आगाने आई म्हणजे पहिला बायकाने मग आई बरोबर आहे पण सर जर माणूस हायवे पास करत असला आणि भरधाव ट्रक जर आला तर माणूस काय म्हणते बापरे म्हणते शेठ कारण छोट्या छोट्या वादळाला तोंड देण्यासाठी आपली आई असते हा पण मोठ्या वादळाला तोंड देण्यासाठी आपला बाप असतो बाप असतो म्हणते बापाचं एक आपण छोटस गाऊन गायचं म्हणून बाप स्वाभिमानी बाना बाप कनकर कना त्याच्याला जळूत सुद्धा निस्वार्थीपणा त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या गामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप डाल तलवार बाप पेटती मशाल बाप राबत म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा कच तो ना पाया तेव्हा कोसळते घर ज्या घराला बाप आहे त्या घराला किंमत नसते बापाची बरोबर आहे काय पण म्हटलं की त्या बापाला प्रत्युत्तर असते हो शेठ बरोबर आहे पण ज्याचा खरोखर बाप गेला त्याला बापाची किंमत विचारायची जगात तो आहे त्यात काही विषय नाही त्याच बरोबर आपला बाप आई आहे म्हणून जगात थोर आई आहेच दादा रे पण जीवनामध्ये हवा बापाचा दार जीवनामध्ये हवा बापाचा दार
संध्याकाळ जेवणाची सोय करणारी आपली आई असते. आई असते का नाही? पण आयुष्यभराची सुधरी सोय करणारा मुलासनी बाप कधी दिसला नाही शाहीर. लहानाचं मोठं करायचं, शाळा शिकवायची, बापाला काळजी असते. बरोबर आहे. शाळा शिकला की त्याला नोकरी लावायची ही, बापाला काळजी असते शाहीर. पण बापाचं मन कसं असते माहिती का? उदाहरणार्थ शाहीर नारळ. नारळ जर वरून कठोर असला तर आत पाण्याचा गोडवा हा वेगळा असतो. वेगळा असतोय. म्हणून आई बाप हवा बाकी मायेचा बाजार, पण जीवनामध्ये हवा बापाचा आधार, जीवनामध्ये हवा बापाचा आधार. जीवनामध्ये हवा बापाचा आधार, जीवनामध्ये हवा बापाचा आधार. शर्मणाचा गेला हात लावला श्रीरामात्याला. दामाजी पंतानं जसं फुलं तोडून घेतली त्यावेळेला वाटाला चालाला नाही वाटचाल करीत निघून गेला. हरी पांडुरंगाच्या रावळा देवळाला त्याचा गेला. प्रमाणे दामाजी पंतानं घडा अडकला खुट्टीला, कंडा ठेवला मांडीला, झाडू धरला हाताला त्यावेळेला. झाडू धरला हाताला आणि देवाचं राऊळ देऊळ बाडव देवा लोटलं त्याचा गेला. प्रमाणे राऊळ लोटलं, गडाकंडा जसं संगतीला घेतला त्यावेळेला असणाऱ्या देवाजवळ गेला. असणाऱ्या देवाची शिळी पूजा देवा उतरली त्याचा गेला. शिळी पूजा उरले तरी नीतिनियमाप्रमाणे दामाजी पंतानं भगवंताला जसं आंघोळ सवण घातलं त्यावेळेला ताज्या पाण्याचा देवावर शिताळा मारला. विचार मनाचा केला त्याचा गेला. नियमान या नियमान रोजियाच्या रोजान या रोजानवर, दामाजी या पंतान या पंतानवर, दामाजी या पंतान या पंतान. सावळ्या पांडुरंगाला या रंगाला वरा, सावळ्या पांडुरंगाला या रंगाला वरा, अंघोळ सवळानं घाटलं या घाटलं वरा, अंघोळ सवळानं घाटलं या घाटलं वरा. नियमान या नियमान रोजियाच्या रोजान या रोजान. पांडुरंगाला या सेवा लागला करायला या करायला, सवळ्या पांडुरंगाला या झोप घातला या रोजाने या रोजान, सवळ्या पांडुरंगाने या रंगाची सेवा दगा केली यावर केली यावर. तूने मेरे प्यार का प्यार लिया लौट लिया घर घर का, अच्छा दिया तूने मेरे प्यार का. अरे प्रेम पण तेवढं खरं पाहिजे. बरोबर आहे. प्यार लिया लौट लिया घर घर का. प्यार लिया लौट लिया घर घर का, अच्छा दिया तूने मेरे प्यार का, प्यार लिया लौट लिया घर घर का. धर्मनाथचा गेला हात लावला श्रीरामात्याला.
दामाजी पंतानं जसं देवाची सर्व सारी पूजा केली त्यावेळेला असणाऱ्या देवाची देवा काकड आरती केली विचार मनाचा केला आणि रामाची पंतानं त्याचा गेला नित्यनेमाप्रमाणे जसं देवाला उद्धूप गाठला देवाची सर्व सारी काकड आरती केली त्यावेळेला देवा निघून गेला देवाच्या जवळल्या बाजूला असणाऱ्या दामाजी पंतानं असणाऱ्या पांडुरंगा समोर त्याचा गेला बाबा नित्यनेमाप्रमाणे दोन्ही हात जोडलं दोन्ही गुडघं टेकलं त्यावेळेला देवाचा देवा मनोभावे दर्शनाला गेला ऐक. विचार मनाचा शाहीर केला त्याचा गेला देवाला लागला बोला अरे रे देवा 12 वर्ष मी तुझी सेवा करतोय कधीच साकड घातलं नाही पण आजच्या दिवसाला त्यावेळेला दुसऱ्याबा साखड पाहिजे घालायला म्हणून असणाऱ्या दामाजी पंताना दुसऱ्याबा मनाचा विचार केला शाहीर यात्रा बाबा ठिकाण्याला बोला गयाला बेगाला गेला सांगायला लागेला बोला याला गेला सांगायला याला गेला पांडू यार आणि पांडू यार बाळ या द्यावा बेगा पोटाला बाळ द्यावा पोटाला बाळ द्यावा या पोटाला बाळा द्यावा या पोटाला दामाजीच या पंतान सवळ्या पांडू या रंगाला हिऱ्याची अंगठी ऋतून बसली सोडा की राया माझे बोट लय दिसान झाली या भेट लय दिसान झाली या भेट लय दिसान झाली या भेट धर्मनाथा गेला हात लावला श्रीरामात त्याला भगवंताला दामाजी पंत साकडं लागला होता घालायला त्यावेळेला देवा देवा माझ्या पोटाला त्याचा गेला 12 वर्ष झालं मुलं बाळा नाही विचार मनाचा केला त्याचा गेला दसरबाबा बाळ द्यावं पोटाला जसं वंशाला देवा पाहिजे दियाला त्यावेळेला देवानं देवा पंढरपूरच्या देवानं विठुरायानं अंतरी देवा जाणलं त्याचा गेला दसरे बाबा दामाजी पंतानं साकडं गाठलं भगवंताचं दर्शन घेतलं दामाजी पंत गडाकडा घेतला वाट लागला होता चालायला त्यावेळेला दुसऱ्या बा वाटला चला आणि वाट चाल करीत निघून देवा गेला घराबरे का तवाड्याला कारण मनी भाऊ पाहिजे आणि मुक्ती देवाचं नाव पाहिजे त्या कुर्णी गावाला आपल्या देवाला आणलं हा त्या देवाचं काहीतरी साकडं शाही पूर्ण झालं असं बरोबर आहे शेठ. देवाचं नाही भक्ताचं हा माणसाच्या मनी भाऊ पाहिजे आणि मुक्ती देवाचं नाव पाहिजे नाव पाहिजे पण तसं नाही माणसाला देव कवा दिसतोय संकट आल्यावर का सुखात चालल्या देव दिसत नाही दिसत शेठ. सत जर मुलाला ताप आला की म्हणते आधी देव रेशाला विचारा पाहिजे देवाकडे जाय पाहिजे डॉक्टरच्या आधी देवाची आठवणी द्या हा म्हणून अरे मनी नाही भाव रे देवा मला पाव रे मनी नाही भाव रे देवा मला पाव रे देवा आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे देव का बाजारचा भाजीपाला नाही दगडाचा देव त्याला वडराचं द्याव सोन्याचा देव त्याला चोराचं द्याव दगडाचा देव
भेटायचा नाही र देव का बाजारचा भाजीपाला नाही र देवाशान भेटायचा नाही र देव का बाजारचा भाजीपाला नाही मातीचा देव त्याला पाण्याचं द्यावर सोन्याचा देव त्याला चोराचं द्यावर मातीचा देव त्याला पाण्याचं द्यावर देवाशान भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देवाशान भेटायचा नाही र देव का बाजारचा भाजीपाला नाही सर्वांचा गेला हात लावला श्रीरामात्याला नीतिनियमाप्रमाणे दामाजी पंतानं साकडं घातलं त्यावेळेला असणाऱ्या देवाला देवा साकडे घातलं विचार मनाचा केला आणि दामाजी पंतानं त्यावेळेला विचार मनाचा गेला हात लावला श्रीरामात्याला दामाजी पंत जर सगळ्याकडनं घेतला दामाजी पंत माघारी फिरला त्यावेळेला माघारी देवा फिरला नाही वाटला चालायला वाटचाल करीत निघून गेला त्याचा याला ढोलवाल्या दादा तुला झालंय तरी काय कारण आल्या पेटाला आपल्या डोल्यानं शिरा खाला बरोबर आहे त्यामुळे आता शिरा सगळा बाहेर पडाला ढोलवाल्या दादा तुला झालंय तरी काय अजून तरी चहाचा पत्त्याच नाही 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 गुळाचा आहे का साखऱ्याचा हाय कारण पाहुण्याने आल्यापासून पाणी पण देणे आपल्याला आल्यापासून उभाच केले बरोबर आहे आपल्या भागात बघायला गेलं तर गाणं बरे टक्के बंद पडल्या हा त्यामुळे चहा साखरेच असणार आम्ही पण पाहुण्याला हे चॅप्टर हाय चहा पिल्याशिवाय पुढं म्हणणार आम्ही पण पाहुण्याला हे चॅप्टर हाय चहा पिल्याशिवाय पुढं म्हणणार विचार मनाचा गेला हात लावला श्रीरामात्याला नीतिनियमाप्रमाणे दामाजी पंत द्यावेला वाटाला शहर चालाला नाही वाटचाल करीत निघून गेला घर वाड्याला ते गेला निघून गेला घर वाड्याला नीतिनियमाप्रमाणे दामाजी पंत गोनाईराणीला लागला होता बोलायला त्यावेळेला तुझ्या म्हणण्याप्रमाणे असणाऱ्या पंढरपूरच्या देवाला हरी पांडुरंगाला मी साकडे घालून आलोय त्याचा गेला साकडे घालून आले नीतिनियमाप्रमाणे गाव पंढरपुराला जसं सावळ्या पांडुरंगाने त्यावेळेला माझं साकडं देवा पूर्ण केलं पाहिजे विचार मनाचा शहर केला त्याचा याला विचार मनाचा गेला भोळा भक्त माझा दामाजी पंत बदल 2-12 वर्ष सेवा करतोय जर भोळा भक्ताचं साकडं नाही पूर्ण केलं तर भोळा भक्त आपली सेवा करणार नाही सद्गुणाकडे जर पैसे मागितले त्याने नाही दिले तर माणूस बोलायचं बंद बरोबर आहे ही माणसाची माणूस विचार मनाचा केला हात लावला श्रीरामात्याला त्यावेळेला पाठीमागल्या बाजूला असणाऱ्या पंढरपूर भागाला विचार मनाचा केला अंतरी जाणलं पंढरपूरच्या देवाला त्याचा गेला लागला बघायला लागला सांगायला लागला बघायला लागला सावळ्या पांडुरंगानव
माझं काळी जर रुसलंय तुझ्या मध्ये तुझ्याच माग पडते डिंपल येतय गालावरी दिवाना मनाला करतय माझं काळी जर रुसलंय तुझ्या मध्ये देवा तुझ्याच माग पडते